सेवा केली आणि अखिल कराडी समाजाचं अध्यक्षपद ज्यांच्या खांद्यावर होतं ते अर्थातच ज्या आज आपल्यामध्ये नाही आहेत परंतु त्यांचा देखील स्टँड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. चलूया डावाला केली जाईल सुरुवात. या पहिलेच आपण आवाजामध्ये बदल करू. सामना मोठा आहे. एका बाजूला असेल समिधा स्पोर्ट्स नागाव, दुसऱ्या बाजूला आर्यन स्पोर्ट्स गोठेवली. काय असेल सामन्याचा निकाल तद्वर आपण पाहूया. पहिल्या सामन्याचं 3 षटकांचे विवरण निखिल सरांच्या आवाजातून. आपण आवाज ऐकत होतात. जमलेल्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं क्रिकेटच्या पटलावरती मी निखिल पडते समालोचक करतोय. सहर्ष स्वागत. सामन्यातील पहिला चेंडू अखूट टप्प्याचा इथे अगदी आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवरती पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. ऑप्स्टिकच्या बाहेर बराच काळ हा बाहेर चेंडू होता. अगदी वाईट स्वरूपाचा हा चेंडू. अतिरिक्त स्वरूपाची ही पहिली धाव धावफलकावरती घ्यावी लागतीये. या पुढील होणारा सामना असेल नक्कीच सांगितलं जाईल. तत्पूर्वी यावेळेचा हा खोलवर पद्धतीचा चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळतो. ऑन साईडला फेकून दिला. अक्षरशः 2 धावा या चेंडूवरती कुठून काढल्यात. श्री गणेशा झालाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे आपल्याला पाहायला मिळते. प्रतिगणीय साहिल अशी जोडी मैदानाच्या वरती. चला यानंतरचा होणारा सामना एका बाजूला दिव्यांग 11 थळ तर एका बाजूला श्री गणेश माहुळ कोळीवाडा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेक करण्यासाठी लगेचच आमच्याशी इथे संपर्क साधायचा आहे. चला या मित्रांनो लगेच आपण नाणेफेक करून घेऊया. गोलंदाज अफलातून गती आहे. पॉइंटच्या डोक्यावरून आता उडवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. दणदण चौकार. पराभवाची चर्चा झाली आहे ना, त्या मैदानातूनच विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय घरी परतायचं नुसतं. हा निर्धार दोन्ही संघांनी किंबहुना मैदानाच्या वरती राखलेला दिसतो इथे आपल्याला. आणि त्याच स्वरूपाचं क्रिकेट आपल्याला इथे पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये स्वराज राज करणार का, विजय प्रस्थापित करणार का. अफलातून गोलंदाजी चालू आहे परंतु त्या गोलंदाजीवरती तडा पाडण्याचं काम फलंदाज प्रतीक करतोय. हा यावेळेचा हा अफलातून चेंडू आहे. टाळ्या वाजून पाठबळ दिलं जाते. हे फार फार महत्वाचं असतं ना मित्रांनो. कारण का आपल्या संघातील एखादा खेळाडू असतो, एखादा गोलंदाज असतो, चांगली कामगिरी करत असतो ना, तेव्हा आपण त्याची प्रशंसा कौतुक करणं फार महत्वाचं असतं. जिंकल्याच्या नंतर शाबासकीची थाप देण्यापेक्षा मैदानात उतरण्याच्या आधी पाठीवर ठेवलेला विश्वासाचा हात जास्त प्रेरणा देत असतो. यावेळेचा हा चेंडू बघा, टप्पा पडल्याच्या नंतर अगदी खालच्या बाजूने राहत असलेला हा चेंडू फलंदाजाला समजत नाहीये. कधी कधी परीक्षेमध्ये जसे आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन विचारले जातात तसे आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आता विचारायला सुरुवात झाली आहे स्वराजची. ती म्हणजे प्रतीक याला उत्तर शोधावं लागेल, उत्तर शोधून लिहावं लागेल. कारण का कठीण परीक्षा आहे. आपण पाहतोय अग्नि परीक्षा अगदी दोन्ही संघांची मैदानाच्या वरती पाहायला मिळतीये. प्रचंड गती गोल्डन स्पॉट वरती लिडिंग एज मिस टाइम फटका झेल टिपला जातोय. फलंदाज प्रतीक बाक टू. अगदी आपण पाहतोय ज्या मैदानाच्या वरती तुम्ही राघोबा शैलेश ट्रॉफी 2025 पर्व पाहताय ना, अनुभवताय ना, त्याच मैदानाच्या वरती अगदी डीके ग्रुपनी आमच्यापर्यंत मेसेज पोहोचवलाय की आमची देखील क्रिकेटची स्पर्धा आहे. फेब्रुवारी 6 फेब्रुवारी 7 फेब्रुवारी आणि 8 फेब्रुवारीच्या दिवसामध्ये ही स्पर्धा याच मैदानाच्या वरती खेळवली जाणार आहे. अगदी संकेतजी पाटील आहेत ना, त्यांच्याशी तुम्ही संपर्क या स्पर्धेसाठी करू शकता. डीके ट्रॉफी याच मैदानाच्या वरती 360 अंशाचं हे खुलं मैदान आहे. या मैदानाच्या वरती अगदी जर पाहायला गेलेत ना तर कित्येक इतिहास लिहिलेले आहेत. आता ते इतिहास पुसले जाणार का. नौका फलंदाज मैदानाच्या वरती आलाय अमित पाटील समोर गोलंदाज आता असणार आहे.
तो म्हणजेच स्वराज हाईट कम फाईट जदा. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती आहे ना प्रचंड महान आहे. अफलातून गोलंदाजी, कांद्यातील ताकदीचा वापर आपण पाहतोय केली जाते. प्रथम क्रमांकाचं नामांकन दिलं जाईल डीके ट्रॉफीसाठी, तब्बल 1,00,000 रुपयांचं असणारा. गोलंदाज स्वराज षटकातील मला वाटते शेवटचा चेंडू शिल्लक असताना गोलंदाजी करतोय. यस अमित स्ट्रायकिंग एंडवरती चालू झालाय. मोर द विकेट जसा आला अंगावरती तिथे हातामध्ये दिला होता परंतु नशिबाची साथ आणि चेंडू सीमा पार. षटकार. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय सुभाष शेठ गोवारी उपस्थित आहेत. या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी त्यांना विनंती असेल आपला यथोचित मान सन्मानाचा स्वीकार करावा अशी आमची इथे इच्छा आहे. बघा वेळात वेळ काढून या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी अगदी ही प्रतिष्ठित व्यक्तिमत्व भेट देत असतात. अगदी राघोबा शैलेश ट्रॉफी म्हटलं की प्रेम आला, आदर आला, आपुलकी आली आणि ती आपुलकी इथे दाखवली जातीये. अगदी सर्व प्रतिष्ठित मान्यवरांना इथे प्रेम दिलं जाते. मायाची उबदार शाळ असेल या क्रिकेटच्या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ सुद्धा इथे दिलं जात आहे. वळूया दुसऱ्या षटकाकडे. बॉलिंग ट्रॅकवरती नौखा गोलंदाज आलाय. वेदांतचा हा खोलवर पद्धतीचा चेंडू अक्षरशः खोदून काढण्यासाठी भाग पाडलंय ते म्हणजे फलंदाजाला समजलं नाहीये. अफलातून गती या चेंडूवरती होती. गतीवरती स्वार होऊन गोलंदाजी अगदी इथे केली जातीये. वेदांत समोर डावकुऱ्या त्याचा फलंदाज आपण साहिलला पाहतोय. साहिल आणि अमित अशी जोडी या मैदानाच्या वरती फलंदाजी करत असताना 13 फॉर 1. यावेळेसचा हा चेंडू अगदी ऑफ स्टिकचा बराच काळ इथे बाहेर होता. ॲज पर क्रिकेट लॉ नंबर 22 इट्स अ वाईट डिलिव्हरी. क्रिकेटच्या 22 क्रमांकाच्या नियमाचा इथे अवलंब केला जातोय आणि अतिरिक्त स्वरूपाच्या चेंडूची देखील घोषणा केली जाते. अतिरिक्त स्वरूपाची ही एक धाव कितपत फलदायी ठरणार आहे आपल्या संघाला. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असलेला अर्थातच आर्यन स्पोर्ट्स गोठवली या संघा. या चेंडूला बॅकवर्डच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न तिथे पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु जमलेला नाही आहे. डॉट चेंडू आलाय मैदानाच्या वरती. दुसरं षटक आहे ना फार महत्वपूर्ण षटक आहे. 3 षटकांचा हा सामना आपण अनुभवतोय. पहिले 2 चेंडू अद्यापपर्यंत कोणती धाव आलेली नाही आहे अतिरिक्त धाव सोडून. वेदांत चालू झालाय. गती प्रचंड आहे. लोअर फुलटो स्वरूपाचा हा चेंडू अगदी योग्य लाईन आणि लेंथच्या वरती स्वार होऊन गोलंदाजी इथे केली जाते. ऑफसाईडला फेकला होता डीप मधून प्रोटेक्शन तिथे मिळालं. लॉंग ऑफच्या रिजन पर्यंत स्ट्राईक रोटेट. एक धाव आली आहे. कंजूस गोलंदाजी केली जाते आता इथे फलंदाजांना आहे ना फलंदाजाच्या पायात जशा बेड्या ठोकाव्यात ना तसं इथे त्यांना उभं ठेवलं जातंय. कोणताही मोठा फटका इथे येत नाहीये. बाजू बदलली जाते. राईट आर्म ओव्हर द विकेट ही बाजू निवडली जाते. आता आपण पाहतोय पेट्रोल पंप एंड कडून गोलंदाजी करत असताना पुढे सरसवून फटका खेळण्याचा प्रयत्न जमलेला नाहीये परंतु पंच नाखुश या चेंडूवरती. अधिकतम नियंत्रण कक्षेच्या बाहेर चेंडू. अवांतर स्वरूपाचा चेंडू अतिरिक्त स्वरूपाची एक धाव फलकावरती आली आहे. एका धाबेनिशी फलकावरती धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 16 loss of 1 wicket down, whereas the second over in a progress from वेदांत. वेदांतचा हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा होता. चेंडू पळतो तिथे कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये. एक धाव पूर्णत्वास. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नांमध्ये तिथे यश मिळणार की अपयश आणि पंचांनी इथे मागणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांकडे पडताळणी. डिसिजन पेंडिंग ऑन स्क्रीन दाखवलं जात आहे. आउट की नॉट आउट आहे याच्यावरती आता आपल्याला इथे निर्णय घ्यावा लागणार आहे. यस पडताळणी केली जाते. पाहिलं जात इथे फलंदाज लक्ष्मण रेषेच्या बाहेर सापडतायत आणि फलंदाज बाद. आउट. डीजे कमावून
आयुष्यामध्ये ना कठीण आणि अशक्य असं काहीच नसतं. आईबाबांचं छत्र नसताना बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. आपल्या बहिणीचे दागिने गहाण ठेवून एपीजे अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती देखील होऊ शकतात. 27 वर्ष तुरुंगवास भोगून नेल्सन मंडेला आहेत ना शांतीचा संदेश देऊ शकतात. शून्यातून आयुष्य उभारल्या जाणाऱ्या महापुरुषांच्या गाथा आपण वाचत असतो, पाहत असतो आणि ऐकत देखील असतो. अगदी त्याच पावलांवरती पाऊल ठेवून आपल्याला आपल्या जीवनामध्ये देखील काम करायचं असतं. अशक्य काही नसतं. अशक्यमधून काढला ना फक्त सर्व काही शक्य आयुष्यामध्ये होत असतं. परंतु प्रयत्न प्रामाणिक ठेवले पाहिजेत. प्रयत्न प्रामाणिक असतील तर देव तुमच्या पाठीशी निरंतर उभा असतो. वळूया मैदानाच्या वरती. राऊंड विकेट फटका तितकासा चांगला येत नाहीये. चेंडूवरून गती काढून घेतली होती. बघा काय झालं सांगतो तुम्हाला या चेंडूवरती अगदी प्री डिटरमाइंड फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला फलंदाजाचा होता. हे कुठेतरी गोलंदाजांना ओळखलं असावं आणि तदनंतर गती काढून घेतली आणि थोडासा म्हणजे आधुनिक क्रिकेटच्या भाषेमध्ये सांगायला गेलं ना तर लटका चेंडू बोलतात ना, त्या चेंडूची पडताळणी ते झाली आणि या चेंडूवरती फक्त आणि फक्त एका धावेची पूर्तता आपल्याला इथे पाहायला मिळते. दर्शन आणि साहिल फलंदाजी करतात. यावेळेचा हा चेंडू पंच नाखुश आहेत. क्रिकेटचा नियम क्रमांक 22चा अवलंब वाईट स्वरूपाचा हा चेंडू मैदानाच्या वरती येतोय. अगदी प्रचंड मेहनत आहे ना राघोबा शैलेश ट्रॉफी 2025च्या या पर्वासाठी प्रत्येक खेळाडू अगदी राघोबा शैलेश क्रिकेट क्लबचा करत असताना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आता चेंडूला उडवलं ते म्हणजे ऑफसाईड मधून डीपमधून प्रोटेक्शन आहे. पेट्रोलिंग चांगलं शूट केलंय तिथून शूट केलंय आणि अगदी आपण पाहतो या 2 धावा धफलकावरती आल्यात. 2 धावांच्या मदतीने धफलकावरती प्रितेश आम्हाला सांगतायत 21 धावा पूर्ण झाल्यात. 21 कम्स अप ऑन स्कोर बुक वेअर ॲज सेकंड ओव्हर इज कंप्लीटेड ओव्हर हिअर. फंटास्टिक क्रिकेट ॲटमॉस्फिअर पण राघोबा शैलेश ट्रॉफी 2025 चांगली आपण पाहतोय मॅचचा चांगला सामना मैदानाच्या वरती अगदी धफलकावरती 21 धावा 21 धावा फलकावरती इथे लागल्यात. 10.5 ची सरासरी प्रतिषटक आपल्याला इथे पाहायला मिळते. 3 षटकांचा हा सामना असणार आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळतोय. चला या नाणेफेकीसाठी दिव्यांग 11 थळच्या विरुद्ध श्री गणेश माहुळ कोळीवाडा संघ अंतिम पुकार असणार आहे. चला लगेचच नाणेफेकीसाठी इथे उपस्थित व्हायचा, लगेच यायचा. नाणेफेक आम्ही इथे करून घेणार आहोत. एका बाजूला अलिबाग, एका बाजूला मुंबई विभागाला बिलॉंग्स करणारा माहुळ कोळीवाडा संघ. म्हणजे अलिबागच्या विरोधामध्ये मुंबई अशी दहशत मैदानाच्या वरती यानंतर इथे पाहायला मिळणारा. दुसऱ्या षटकाच्या क्रीजा फलकावरती 21 धावा. हर्षन बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. हर्षनची आता आपण पाहतोय मागील सामन्यातील अगदी जर पाहायला गेलं ना तर सर्वोत्कृष्ट खेळाडू याची निवड देखील झाली होती. MOM नावासमोर आम्हाला हर्षनचं नाव इथे लिहावं लागलं होतं आणि तोच मॅन इन फॉर्म हर्षन बॉलिंग ट्रॅक वरती आता आलाय गोलंदाजी करण्यासाठी. अगदी डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून हर्षनची ओळख. येस नक्कीच. बघा ना म्हणजे हर्षन आणि दर्शन मैदानाच्या वरती आमने सामने आहेत. एक लांब पल्ल्याचा रनअप, एका अक्षराचा फरक, परंतु फरक काय पडणार मैदानाच्या वरती. यावेळेचा हा चेंडू अगदी टप्पा पडल्याच्या नंतर ऑफस्टिकच्या बराच काळ बाहेर होता. अवांतर स्वरूपाचा चेंडू इथे मैदानाच्या वरती पडतोय. ती जर पाहायला गेलं तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना अगदी या दिवसातील तिसरा सामना म्हणायला हरकत नाहीये. तिसरा सामना चालू आहे. सामन्याचा पहिलं सत्र आहे. 3 षटकांचा हा सामना. अगदी राघोबा शैलेश ट्रॉफी या क्रिकेटची स्पर्धेची चर्चा अखंड महाराष्ट्र राज्यामध्ये केली जाते. कारण का नेटकं आयोजन काय असतं, क्रिकेटमधील शिस्तबद्धता काय असते ही आपल्याला इथे पाहायला मिळते. मोहर्द विकेट अगदी उडवलाय उंच आकाशामध्ये. फटका फसलाय. चेंडू खाली स्वतः गोलंदाज झेल सेकंड थर्ड फोर्थ अटेम्प्ट मध्ये सुटतोय झेल. रनिंग अँड स्टनिंग कॅच पकडण्याचा प्रयत्न ॲथलेटिझम चांगलं दाखवलं होतं, परंतु वेळ आली होती परंतु काळ आला नव्हता असं म्हणावं लागेल. मैदानाच्या वरती संधी प्राप्त होते. फलंदाज अर्थातच दर्शन याला आता संधीचं सोन्यामध्ये रूपांतर करणार का दर्शन के बल्ले में ताकद है. दर्शनच्या बॅटमध्ये हातामध्ये मनगटामधली ताकद पाहायला मिळणार का. दर्शन सज्ज आहे. यावेळेचा हा चेंडू अगदी आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंचांनी जमिनीला
हात केलेत समांतर, धाव येते अवांतर. द फलकावरती अगदी ही आलेली एक धाव, 25 धावा द फलकावरती. आता इथे हर्षनला थोडासा विचार करावा लागेल. बघा ना, अतिरिक्त स्वरूपाच्या धावा जास्त चालल्यात. आता कुठेतरी या गोष्टीचा विचार करणं तितकंच महत्वाचं आहे. स्वराज थोडासा कानमंत्र तिथून डीपच्या क्षेत्रामधून देतोय, काहीतरी मेसेज एक्सचेंज केले जातात मैदानाच्या वरती, आणि ही खऱ्या अर्थानं एक जिद्दोजहद असणार आहे. मोर द विकेट उडवलाय, फटका फसला. लिडिंग एज यष्टनच्या मागे यष्टी रक्षक एक साधा आणि सोप्पा झेल पकडत असताना दर्शन आउट. ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून एक आपल्याला संदेश ऐकायला मिळतो की विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका विद्येने टळले. आधुनिक काळामध्ये विद्या, नॉलेज हे फार महत्वाचं असतं, आणि नॉलेज क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती देखील तितकंच महत्वाचं असतं. आपण पाहतोय अगदी फसवले ते म्हणजे गोलंदाज हर्षन याने स्लोअर वन पद्धतीचा चेंडू टाकला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दर्शनने केला, फटका फटका उंच आकाशामध्ये, आणि एक सोप्पा झेल देऊन बसला. नौका फलंदाज डावखुरे हाताचा आलाय. ललित बॉलिंग ट्रॅक वरती, ललित माळी आलाय. ललित आता ललितच्या बॅट मध्ये देखील ताकद आहे. कशा प्रकारे फलंदाजी करणारा इथे स्ट्रायकिंग एंड वरती ललित माळी. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे उडवलाय ऑफसाईडच्या रिजन मध्ये. एका सोबत दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय. घाई गडबड घोटाळा केलात ना की आयुष्यामध्ये सत्यानाश होतो असं कोणीतरी म्हटलंय. आणि एक धाव होती तिथे 2 धावा घेण्यामध्ये संधी प्राप्त करून दिली आहे, ती म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाला, संघ समिदा स्पोर्ट्स नागव या संघाला. अगदी फलातून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक इथे आपण पाहतोय. अर्थातच आर्यन स्पोर्ट्स गोठवली हा संघ देखील करतोय. टॅप केलाय चेंडूला, चेंडू चाललाय ऑन साइड वरती, फेकून दिलाय एका धावेसाठी फक्त. ललित स्ट्राइक रोटेड, एका सोबत दुसरी धाव, ॲथलेटिझम, आणि तिथे काय घडणार? यस इट इज, फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती होतोय बाद, जावं लागतंय तंबूच्या दिशेनं, घरच्या दिशेनं. प्रसाद म्हणतात, आणि तेच चणे जेव्हा दारू सोबत खाल्ले जातात ना तेव्हा त्यांना चकणा म्हणून म्हणतात. म्हणून संगत फार महत्वाची आहे. मैदानाच्या वरती हा एक विनोदाचा भाग म्हणून सोडून द्यावं, कारण का आपण पाहतोय मद्यपान हे शरीरासाठी हानिकारक आहे. एक छोटासा संदेश माझ्या माध्यमातून तिथे दिला जातोय. मैदानाच्या वरती वळतोय जिथे अगदी जर पाहायला गेलं तर तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना हर्षनच्या माध्यमातून चांगली प्रचंड गतीने गोलंदाजी करत असताना आपण हर्षनला पाहतोय. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला समिधा स्पोर्ट्स नागाव हा संघ, बस नाम ही काफी आहे. अगदी जर पाहायला गेलं तर 30 ते 40 वर्षांचा इतिहास आहे. या इतिहासाला देखील सांगितलं जाईल. उडवलाय मिस टाइम स्ट्रोक, चेंडू खाली स्वतः क्षेत्ररक्षक, हा सोप्पा झेल सुटतोय हातामधून, संधी प्राप्त, एका धावेची भर. हे सर्व क्रिकेट आहे. म्हणजे बघा ना, एक कठीण झेल झेलणं म्हणजे क्रिकेट, एक सोप्पा झेल सुटणं म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे एक नामवंत फलंदाज शून्यावरती बाद होणं म्हणजे क्रिकेट, आणि एक नौका फलंदाज येऊन धुव्वाधारी खेळी करणे म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे पंचांचा नियमाचा सन्मान करून स्वतः बाद असताना मैदान सोडणे म्हणजे क्रिकेट, आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती अगदी शपथ खाऊन सन्मानानं खेळणं म्हणजे क्रिकेट. क्रिकेट खेळाबद्दल खूप काही सांगितलं जातं, अगदी तोच खेळ सर्वांच्या भेटीला आलाय. अंतिम कॉल असेल, एका बाजूला थळ आणि एका बाजूला माहुल कोळीवाडा संघ या नाणेफेकीसाठी यायचा.
फटका फसलाय उंच आकाशामध्ये पॉइंट कव्हर पॉइंटच्या रिजन पर्यंत चेंडू पोहोचतो. एकासोबत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आला. अँगल अठी स्ट्रायकिंग एंड वरती अजून एक फलंदाज होतोय बाद आणि शेवटचा चेंडूवरती एका फलंदाजाला बाद होत असताना एक धाव देखील मिळते. धावफलकावरती अगदी तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावा आल्यात त्या म्हणजेच 30 धावा पूर्ण 31 धावांची गरज आहे. बघा ना प्रितेश, जर पाहायला गेलं तर 10.33च्या सरासरीने या धावा बनवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार याच्याकडे देखील आता सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय. आता या पुढचा होणारा सामना अधिक महत्वाचा असणार आहे कारण का आपण पाहतोय जवळजवळ 100 ते 150 किलोमीटरचं अंतर कापून दोनही संघ आज उरणच्या नगरीमध्ये दाखल झालेत हा सामना खेळण्यासाठी. कारण का अट्टहास एकच आहे ना ती सर, अट्टहास हा आहे ती राघोबा शैलेश ट्रॉफी आहे ना, ही आमच्या गावामध्ये आम्हाला न्यायची आहे. आपण पाहतोय शैलेश क्रिकेट क्लबचे अर्थातच लिजेंडरी खेळाडू फिरकीपटू ज्याच्या गोलंदाजीवरती भले भले फलंदाज समोर उभं राहिला ना अक्षरशः घाबरायचे. टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू कोणत्या दिशेला वलय प्राप्त करेल ना याचा काही नेम नसायचा. अर्थातच सन्माननीय संतोष सर परदेशी यांचं व्यासपीठावरती होतंय स्वागत. त्यांना विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन आसन व्हायचा आहे आणि या क्रिकेटच्या स्पर्धेचा मनमुराद आनंद इथे घ्यायचा आहे. जिथे एका बाजूला आपण पाहतोय अगदी आर्यन स्पोर्ट्स गोठेवली, एका बाजूला समिधा स्पोर्ट्सचा हा संघ आपल्याला इथे पाहायला मिळतोय. चला थळ आणि माहुळ कोडीवाडा संघ नाणेफेकीसाठी सुमेध आलाय. थळ या संघाचा अलिबाग संघाचा कर्णधार, माहुळ संघाचा कॅप्टन इथे लगेचच उपस्थिती नोंदवायची. कल्पेश माहुलकर चला या नाणेफेकीसाठी माहुल संघाचा कर्णधार लगेचच आमच्यापर्यंत पोहोचायचा. यानंतर आपला सामना चार षटकांचा सामना असेल. पहिल्या फेरीतला हा सामना असणार आहे. इथे एका बाजूला अगदी चला जिथे 3 षटकांमध्ये 31 धावांची गरज आहे निखिल पडते हा आवाज आहे ना इथे थोड्या वेळासाठी थांबतोय मित्रांनो. कारण का माझे साथी समालोचक करतातच अतिश सर यांच्याकडे थोड्या वेळासाठी वळूया. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि ऐकत राहा. राघोबा शैलेश ट्रॉफी 2025 हे पर्व ज्याच्यावरती आम्हाला आणि तुम्हाला देखील असेल गर्व आणि अर्थातच एक उरण तालुक्यातील नामवंत क्रिकेटची स्पर्धा आणि या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये चला आवाज ऐकूया अतिश सरांचा. ओव्हर टू अतिश सर. थँक्यू सो मच. चला दोन्ही संघांमध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल. दिव्यांग 11 थळ विपक्ष श्री गणेश माहुल कोळीवाडा या दोन संघांदरम्यान टॉस केला जातोय. मी विनंती करतोय कोटनाका ग्राम सुधारणा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष जयेश दादा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय दोन मोठे संघ
एक अलिबाग मधून येतोय, एक मुंबई उपनगरातून येतोय. आणि या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. दोन्ही संघांना दिवाळीत शुभेच्छा. चलूया मॅच कडे. तो चलते हैं मैदान के अंदर आरएस ट्रॉफी 2025 का एक शानदार कारवां चलता हुआ. लगभग 3 ओवर का ये खेल और 3 ओवर के खेल में कुल मिलाकर टोटल स्कोर देखा जाए 31 रनों का टारगेट यहां पर सेट किया जा चुका है. फिलहाल जवाबी हमला देने के लिए सलामी दो बल्लेबाज स्वराज म्हात्रे और हर्षन पाटिल. हर्षन पिछले मैच के मैन ऑफ द मैच भी बने थे. और पहले गेंदबाज अमित पाटिल 40+ के खिलाड़ी हैं. अमित पाटिल के पास काफी बड़ा तजुर्बा अनुभव के साथ कई सालों का ये क्रिकेट उन्होंने यहां पर खेला है. आज आरएस ट्रॉफी के इस शानदार खेल में अपने गेंदबाजी का जलवा दिखाने के लिए पहली ओवर लेकर पेट्रोल पंप एंड के साथ 1 मिनिट थांबायचं आहे. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मानी अतिथी कक्षाच्या दिशेनं खरं तर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आणि नुकतीच संपूर्ण महाराष्ट्रभर निवडणुकींची रणधुमाली. त्यामध्ये उरण नगरपालिका आणि त्याच नगरपालिकेवर नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून जे नियुक्त झाले अशा आपले सर्वांचे लाडके सन्माननीय रविशेठ भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं सातत्यानं आपल्या करडी समाजाचं नेतृत्व असेल, राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व असेल आणि आज आपल्या गावात ही स्पर्धा म्हटली तर त्या ठिकाणी साहेबांची उपस्थिती ही अनिवार्य आहे. या स्पर्धेला आपण पाहतोय या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय रविशेठ भोईर साहेब तथा आदरणीय श्री निलेश पाटील अर्थातच कोटनाका ग्राम सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष म्हणून ज्यांना काम केलेलं आहे या दोघांकडून दोन्ही व्यक्तिमत्वांकडून तब्बल 35,000 रुपयाचं धनराशी या स्पर्धेला आलेला आहे. त्यांचा आपण मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि स्वागतही करतोय. तो चलते हैं मैदान के अंदर जहां पर बिग बैटल. एक छोर गोठेवली की टीम, दूसरी छोर समिदा स्पोर्ट्स नागांव. 31 रनों को डिपेंड करने का एक बड़ा चैलेंज. पहला बॉल, फर्स्ट डिलीवरी, इनसाइड आउट खेलने का प्रयास. सभा में गेंद, गेंद के नीचे आते खिलाड़ी, आते ही आतिश के हाथों में इस कैच को पूरा किया और पहले विकेट का पतन अमित ने खोला ये फर्स्ट विकेट. तो 18 गेंदों में 31 रनों को डिपेंड करना एक काफी बड़ा चैलेंज बन सकता है. जिस प्रकार पिछले मुकाबले में गोठिवली टीम के बल्लेबाजों ने रनों को बनाया था. हालांकि एक बड़ा बिग बैटल और बड़ा चैलेंज लेकर मैदान में गेंदबाज नागांव टीम की छोर से. अक्सर कहा जाता है कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एक नन्ही चींटी होती है, चढ़ती है दाना लेकर दीवारों के ऊपर, चढ़ती है गिरती है, गिरती है चढ़ती है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना उसका कभी ना आखरता है. आखिरकार उसकी कोशिश कभी बेकार नहीं होती है क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है. पहली गेंद के ऊपर विकेट जरूर आई है और हालांकि जिस विकेट की तलाश थी ना उसी विकेट को निकाला है अमित पाटिल ने. नए खिलाड़ी मैदान के अंदर रुणाल पाटिल, रुणाल म्हात्रे स्ट्राइक एंड के ऊपर नए नवेले बल्लेबाज. 31 रन यहां पर चेस करने हैं गोठिवली टीम को. काफी बड़ा नाम है इस टीम का, बड़े खिलाड़ी इस टीम में. इस बार आते ही हमला किया लंदन सीमारिका के बाहर. बिग 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 छगा. जैसे कि मानो एक आध खिलाड़ी डगआउट से सेट होकर चला जाए, मैदान के अंदर आते ही धमाका लगाए, उसी प्रकार
रुनाल ने आते ही पहली गेंद के ऊपर धमाका। अगली बॉल, इस बीच डीप मिड विकेट के रीजन को यहां पर खोजा, वहां पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं, गेंद देखते ही गई सीमा रेखा के बाहर। एक और चौका। बिल्कुल अमित ने पहली गेंद के ऊपर विकेट जरूर निकाली थी, लेकिन उसके बाद क्या हुआ, आक्रमण लगातार जारी। अगली बॉल, यार करने का प्रयास, बिल्कुल जड़ में फेंका था, परफेक्ट वार्कर थी, जहां पर कोई नंबर नहीं इस गेंद के ऊपर। वापसी करते हुए हल्की सी वापसी आती हुई, रन काफी कम बनाए हैं संविदा स्पोर्ट्स नागांव टीम ने। हालांकि जवाबी हमला देते हुए विकेट जरूर निकाली थी, लेकिन रुनाल ने आते ही बड़े स्ट्रोक लगाए। यहां पर एक क्रॉस द लाइन, डीप मिड विकेट के ऊपर से जाता हुआ एक और लंबा स्ट्रोक, 6 रन। बिल्कुल अब यहां पर ज्यादातर मुसीबतें नागांव टीम के सिर के ऊपर। इस बार ताकत का इस्तेमाल किया था, उतनी गति से इस गेंद को फेंका था सीधे विकेट कीपर के दस्तानों में। ओवर नंबर 1 यहां पर समाप्त होता हुआ। एक ओवर के बाद कुल मिलाकर देखा जाए तो एक विकेट के नुकसान के साथ टोटल स्कोर बनता हुआ 16 रन। या दरम्यान मी विनंती करेन आमच्या रायगड गोविंदा पथक असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष तथा राघोबा गोविंदा पथकाचे सन्माननीय सेक्रेटरी, ज्यांच्या वतीनं ज्यांच्या वडिलांच्या नावानं तब्बल या स्पर्धेला 10,000 रुपयाची धनराशी देण्यात आलेली आहे। मी विनंती करतोय सन्माननीय जितेश कृष्णा भोईर यांना की आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता कृपया अतिथी कक्षामध्ये यावं आणि इथून सामन्यांचा आनंद घ्यावा। त्यांच्या समवेत आपण पाहतोय संतोषदादा परदेशी आहेत, तदनंतर शैलेश इलेव्हन कोटनाका संघाचे फिरकीचे जादूगर, म्हणजे मला वाटतं एक लेजंड क्रिकेटर। आज त्यांचा पेशा, त्यांचा व्यवसाय जरी बदलला असला ना, तर असता जेव्हा जेव्हा शैलेश इलेव्हन कोटनाका संघाचं नाव घेतलं जाईल ना, तेव्हा तेव्हा संतोष परदेशी हे नाव गोलंदाजाच्या कक्षेमधून आवर्जून घेतलं जाईल। मी त्यांनाही इन्व्हाइट करतोय की आपण ही अतिथी कक्षामध्ये या आणि आसन सभा। बिल्कुल एक ओवर के बाद देखा जाए तो टोटल स्कोर यहाँ पर स्कोर कार्ड के ऊपर 16 रन। आने वाली 12 गेंदें और जीत का लक्ष्य होगा 15 रनों का। नए गेंदबाज का इस्तेमाल यहां पर होता हुआ रोहन पाटिल, दाया बाया कॉम्बिनेशन, ये ओवर पे स्लॉट में था, सीधे फेंक दिया लंगन के प्लॉट में। एक और छक्का आता हुआ, बेहतरीन पारी चलती हुई। नजारा साफ है क्योंकि जीत सामने नजर आती हुई गोठिवली टीम को। बिल्कुल डोमिनेट किया पहले ओवर से। हालांकि पहली गेंद के ऊपर एक विकेट जरूर निकाली थी। आणि याच दरम्यान अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय मान्यवरांची उपस्थिती आहे, त्यांचं आपण मनापासून स्वागत करतोय। बिल्कुल इस वक्त संकट के बादल सिर के ऊपर मंडराते हुए, शॉट ऑफ लेंथ काउ कॉर्नर क्षेत्र में वहां पर खिलाड़ी मौजूद थे। जब तक गेंद को उठाया थ्रू की तब तक सिंगल लेने का मौका बना। एक रन यहां पर मुकम्मल होता हुआ, एक रन के साथ बढ़ता हुआ स्कोर आगे चलते हुए 24 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 9 गेंदों में महज 7 रनों का लक्ष्य। अगर रन और गेंदों के बीच फासला देखा जाए तो उतना ज्यादा नहीं बचा है। पूरी तरह से इस मुकाबला गोठिवली टीम ने अपने हाथों में लेते हुए, इस बार स्लो बॉल थी, बिल्कुल ताकत के साथ बेमिसाल टाइमिंग यहां पर आती हुई, एक और छक्का आता हुआ, बेहतरीन स्ट्रोक।
येस, याच वेळेला आपण पाहतोय संतोषदादा परदेशी यांच्याकडून देखील 1,000 रुपयाचं डोनेशन या ठिकाणी आलंय. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय. इसी बीच बल्ले का एक अंदरूनी हिस्सा लगा, शॉर्ट लेग में यहां पर गेंद मौजूद और इसी के साथ एक बड़ी जीत को तय करते हुए गोठेवली टीम, कॉन्ग्रॅच्युलेशन, ढेर सारी शुभकामनाएं. चले, अतिथी कक्षामध्ये आलेले मान्यवर आणि तत्दरम्यान आपण पाहतोय येत्या काही काळामध्ये सन्माननीय स्वर्गीय कृष्णा महादेव भोईर, के.एम. भोईर यांच्या स्मरणार्थ मेमोरियल कप 2026 एक शानदार स्पर्धा मुख्य आयोजक जितेंद्र कृष्णा भोईर यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित केली